तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का स्वतंत्र भारताचं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल कोणी जिंकलं होतं? अर्थातच आपले मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी. त्यांनी हे मेडल जिंकलं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहेच, परंतु त्यांनी हे मेडल कसं जिंकलं यामागची कहाणी तर त्याच्यापेक्षा जास्त रोमांचक आहे. ऑलिम्पिक स्पर्धा संपायला 2 ते 3च दिवस बाकी होते आणि सर्व प्रशिक्षकांना मात्र ते शहर फिरायचं होतं आणि या घाई गडबडीत ते खाशाबांच्या मॅचचा दिवस सुद्धा विसरून गेले होते आणि या उलट तर त्यांनी खाशाबांना सुद्धा आपल्यासोबत फिरायला चला असं सांगितलं होतं, परंतु खाशाबांनी मात्र मी इथेच राहून बाकीच्या पैलवानांच्या मॅचेस बघतोय असा निर्णय घेतला होता. इतर 2 पैलवानांचा सामना सुरू असताना खाशाबांना त्यांचं नाव माईकवर ऐकू आलं. पुढे त्यांनी चौकशी केली तर त्यांना समजलं की पुढचा सामना तर त्यांचा आहे आणि याच घाई गडबडीत ते मॅटवर उतरले. नशिबाने पहिला प्रतिस्पर्धी न आल्यामुळे त्यांना बाय मिळाला. त्यानंतर कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांवर त्यांनी लिलया मात केली. आता क्वार्टर फायनल मॅच होणार होती आणि ही लढत होती रशियाच्या एका ताकदीच्या पैलवानाविरोधात. ऑलिम्पिकच्या कुस्तीच्या नियमानुसार 2 सामन्यांमध्ये केवळ अर्धा तासाचा वेळ असायला हवा, पण खाशाबांचे सलग 5 सामने 15-15 मिनिटांच्या अंतराने खेळवण्यात आले आणि खाशाबा मात्र त्याच अवस्थेत मैदानात उतरले आणि रशियाच्या या ताकदीच्या पैलवानासोबत त्यांचा 0-3 ने पराभव झाला. त्यामुळे खाशाबा जाधवांना ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावं लागलं आणि असं म्हणतात की त्यावेळेस भारतीय प्रशिक्षकांपैकी कोणी जरी तिथे असता आणि त्यांनी तिथे आक्षेप घेतला असता तर खाशाबांनी रौप्य नाहीतर सुवर्ण पदक तरी नक्कीच जिंकलं असतं. वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताने मिळवलेले हे पहिले पदक होते. त्यानंतर गोलेश्वर या त्यांच्या गावी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. कराडच्या स्टेशनवरून गोलेश्वरला खाशाबांना घेऊन जाण्यासाठी 151 बैलगाड्या सजवण्यात आल्या होत्या आणि हजारो ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. तर ही होती भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक मेडलची कहाणी. तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.